हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण 9th टॉपिक जो आहे तो स्टार्ट करतो आहे, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत म्हणजे असे प्लांट्स ज्यांच्यावरती फ्लॉवर्स येतात. तर दोन टाईपचे प्लांट्स असतात, एक फ्लॉवरिंग प्लांट्स असतात आणि दुसरे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. तर फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये काय होतं, त्या प्लांट्सना फ्लॉवर फॉर्म होतात किंवा फ्लॉवर्स येतात. फर्स्ट आपल्याला काय बघायचं तर वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांट्स कोणते कोणते आहेत. डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्लांट वी कॅन क्लासिफाय देम इंटू 6 टाईप. तर टोटल 6 टाईपचे प्लांट्स आहेत वेगवेगळे. फर्स्ट काय आहेत, हर्ब्स स्मॉल साईज प्लांट. हर्ब्स म्हणजे काय, गवत जसं असतं तशा पद्धतीचे छोट्या साईजचे जे काही वनस्पती असतात ते. त्यानंतर श्रब्स म्हणजे काय, तर छोटी छोटी झुडपं असतात ना, म्हणजे आपले कुंडीमध्ये वगैरे जी लावलेली झाडं असतात छोटी छोटी ती त्यांना श्रब्स बोलतात. मीडियम साईज प्लांट, फ्लॉवरच असतात छोटे छोटे, त्याच्यावरती ऑर्नामेंटल प्लांट्स असतात म्हणजे शोसाठी असतात ते. त्यानंतर थर्ड काय आहेत, ट्रीज म्हणजे काय, मोठी जी झाडं आपल्याला दिसतात ती. लार्ज साईज विथ स्ट्रॉंग वुडी स्टेम. त्यांचं स्टेम कसं असतं, स्ट्रॉंग वुडी म्हणजे त्यांचं जे खोड असतं ते एकदम कडक आणि स्ट्रॉंग असतं. त्यानंतर वाईन्स, वीक स्टेम हॅविंग प्लांट्स विच नीड सपोर्ट टू क्लाइंब अप, स्टेम बिकम हार्ड अँड वुडी. तर वाईन्स म्हणजे अशा वेली असतात ज्या की काय असतात, त्यांना पहिल्या वाढीसाठी सपोर्ट लागतो आणि एकदा का त्या वाढल्या की त्याच्यानंतर त्याचं जे वूड असतं, त्याचं जे स्टेम असतं, खोड, ते एकदम वुडी बनत जातं, कडक होत जातं. त्यानंतर फिफ्थ आहे क्रीपर्स, वीक स्टेम हॅव्हिंग प्लांट्स विच स्प्रेड हॉरिझॉन्टली ऑन द ग्राउंड. म्हणजे काय, ते एकदम त्यांची जी स्टेम असते ती एकदम वीक असते आणि ते ग्राउंडवरती आडवे वाढत जातात. फॉर एक्झाम्पल काही आहे, दुर्वा. आपण बघतो दुर्वा कशा पूर्ण जमिनीवरती सगळीकडे पसरत जातात. त्यानंतर क्लाइंबर्स, वीक स्टेम हॅव्हिंग प्लांट विच टेक सपोर्ट अँड क्लाइंब, स्टेम इज नॉट वुडी. तर हे क्लाइंबर्स काय असतात, ते झाडाला धरून वरती चढत जातात आणि त्यांचं जे वूड असतं ते स्टेम असतं ते वुडी नसतं. म्हणजे त्यांचं जे खोड आहे ते एकदम लाकूड असं कडक लाकूड नसतं, एकदम सॉफ्ट असतं. तर काय आहे, एंजिओस्पर्म. आपण किंगडम प्लांटीमध्ये बघितलं होतं 2 डिव्हिजन्स पडतात, एक नॉन फ्लॉवरिंग प्लांट आणि एक फ्लॉवरिंग प्लांट. तर एंजिओस्पर्म काय आहे, फ्लॉवरिंग प्लांट फ्रॉम फॅनेरोगॅम. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स काय आहेत, फॅनेरोगॅम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट आणि क्रिप्टोगॅम म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. डॉमिनंट प्लांट ॲज वेल ॲज ॲडॅप्टेड टू सराउंडिंग एन्व्हायरमेंट कंडिशन. तर हे जे प्लांट आहेत ते कसे असतात, डॉमिनंट असतात आणि सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटला ते काय करतात, ॲडॅप्ट करून घेतात. म्हणजे जसं बाजूचं टेम्परेचर असेल, बाजूचं वातावरण असेल, त्या पद्धतीने ते स्वतःला ॲडॅप्ट करून घेतात आणि जगतात. व्हेरिएशन्स नोटिस्ड इन एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल कॅरेक्टर्स. व्हेरिएशन नोटिस्ड आर कोरिलेटेड विथ देअर हॅबिटॅट. व्हेरिएशन्स आर इसेन्शियल फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ प्लांट. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स म्हणजे बदल असतात आणि ते कशासाठी असतात, तर त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या हॅबिटॅटसाठी, म्हणजे त्यांना प्रॉपर तिथे असणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित जगता यावं यासाठी वेगवेगळ्या व्हेरिएशन्स, वेगवेगळे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले असतात. क्लासिफिकेशन ऑफ एंजिओस्पर्म बेस्ड ऑन हॅबिटॅट. तर हे जे प्लांट्स आहेत त्यांचं काय झालं आहे, तर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालं आहे. फर्स्ट काय आहे, हायड्रोफाईट्स. तर हायड्रो म्हणजे काय, वॉटर.
द प्लांट ग्रोविंग इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट इज कॉल्ड हायड्रोफाईट. म्हणजे असे वनस्पती ज्या की पाण्यामध्ये वाढतात. फॉर एक्झाम्पल काही आपल्याकडे लोटस आहे जे की पाण्यावरती वाढतं. त्यानंतर सेकंड काय आहे, झेरोफाईट. झेरोफाईट म्हणजे काय, झेरो मीन्स झेरिक कंडिशन म्हणजे वाळवंट. ग्रोविंग इन स्कॅरसिटी ऑफ वॉटर म्हणजे अशा ठिकाणी पाणी नसतं त्या ठिकाणी वाढणारी जी वनस्पती आहेत त्यांना झेरोफाईट म्हणतात. जसं की वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये पाणी नसतं किंवा कमी प्रमाणात असतं तरीसुद्धा तिथे त्या वनस्पती त्यांचं ॲडॅप्टेशन करून व्यवस्थित तिथे राहतात. त्यानंतर सॅमोफाईट. ग्रोविंग इन सँडी हॅबिटॅट म्हणजे काय, वाळू असलेल्या ह्याच्यामध्ये म्हणजे सँडी. तर नॉर्मली कसं असतं, जमिनीमध्ये आपल्या सॉईल असतं, त्या सॉईलमध्ये मातीमध्ये येतात. पण सॅमोफाईट जे आहेत ते कसे आहेत, वाळूमध्ये वाढतात, सँडमध्ये. त्यानंतर लिथोफाईट. ग्रोविंग ऑन ड्राय रॉकी हॅबिटॅट. तर हे कसं आहे, लिथोफाईट्स म्हणजे एकदम सुकी आणि रॉकी, जिथे दगड खडक जास्त असतात त्या ठिकाणी वाढणारी वनस्पती असते, त्याला लिथोफाईट म्हणतात. त्यानंतर हॅलोफाईट. ग्रोविंग इन सलाईन सॉइल्स, फॉर एक्झाम्पल रायझोफोरा. हॅलोफाईट्स म्हणजे काय, हॅलो मीन्स सलाईन म्हणजे तिथलं pH कसं असतं, न्यूट्रलला 7 असतं तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे बेसिक pH असतो त्याचा, सलाईन असतं म्हणजे सॉल्ट्स जास्त असतात त्याच्यामध्ये. ओके. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. तर पार्ट ऑफ प्लांटचे पार्ट्स कुठचे कुठचे आहेत, व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असे 2 टाईपमध्ये आहेत आणि टोटल 6 पार्ट आहेत. व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये रूट, स्टेम, लीफ असे पार्ट्स आहेत आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये फ्लॉवर, फ्रूट, सीड. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय, जे की आपण डायरेक्टली सॉईलमध्ये लावलं की त्याच्यापासून नवीन झाड तयार होऊ शकतं. आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत ते कुठले आहेत, फ्लॉवर, फ्रूट, सीड. तर हे काय आहेत, ह्याच्यामुळे तिथे रिप्रोडक्शन होऊन नवीन प्लांट्स तयार होतात. ओके. तर आपल्याला काय बघायचं आहे, फ्लॉवरबद्दल जे काही आहे ते सगळं पाहायचं आहे. तर काय पॉईंट आहे आपला नेक्स्ट, इनफ्लोरेसन्स. इनफ्लोरेसन्स म्हणजे काय, तर फुलणे म्हणजे जी काही फुलं असतील वनस्पतीवरती, प्लांटवरती फुलं येतात. मग फुलं डायरेक्ट येतात का, नाही, तर आधी बड असते, छोटीशी कळी असते, मग ती वाढत 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 जाते आणि त्याची प्रॉपर वाढ झाली की त्याच्यानंतर ती फुलते, कळी जी असेल ती फुलते. तर ते जे फुलणं असतं त्याला इनफ्लोरेसन्स असं म्हणतात. स्पेशलाइज ॲक्सिस ओव्हर विच फ्लॉवर आर बॉर्न. तर कुठेही फ्लॉवर्स तयार होतात का वनस्पतीवरती, प्लांटवरती कुठल्याही ठिकाणी फ्लॉवर्स येतात का, नाही. तर एखादी स्पेशल जागा असते त्याला स्पेशलाइज ॲक्सिस किंवा पेडंकल असं सुद्धा म्हणतात. तिथे ते फ्लॉवर्स जे असतील ते फॉर्म होतात. अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स इन डेफिनाईट मॅनर. आणि त्या फ्लॉवरची अरेंजमेंट कशी असते, डेफिनाईट मॅनरमध्ये असते म्हणजे प्रॉपर व्यवस्थित त्यांचं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर ऑल फ्लॉवर्स डू नॉट मॅच्युअर ऑर ओपन ॲट सेम टाईम. तर सगळेच फ्लॉवर्स असतील, एखाद्या प्लांटवरती जर खूप साऱ्या कळ्या आल्या असतील, बर्ड्स आल्या असतील, तर त्या सगळ्याच एकावेळी मॅच्युअर होत नाहीत किंवा सगळीच फुलं एकदम फुलत नाहीत. तर त्यांचा प्रॉपर पिरियड असतो, त्यावेळेलाच ते फुलतात. इन्क्रीज इन पॉसिबिलिटी ऑफ पॉलिनेशन. तर त्याच्यावरती जे पोलेन ग्रेन्स असतात त्या पोलेन ग्रेन्सचं ट्रान्सफर होतं दुसऱ्या फ्लॉवरवरती, त्याला पॉलिनेशन म्हणतात. तर खूप सारे फ्लॉवर्स एकदम फॉर्म झाले किंवा तयार झाले त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पॉलिनेशनचा जो रेट आहे तो पण इन्क्रीज होतो किंवा पॉसिबिलिटी असतील त्या पण इन्क्रीज होतात. लार्ज नंबर ऑफ फ्लॉवर्स पॉलिनेटेड इन सिंगल व्हिजिट ऑफ एजंट. तर समजा एखादाच हे एजंट म्हणजे कोण असणार आहेत, तर बर्ड्स असतील तिथे किंवा बीज असतील, हनी बीज असतील, माशा असतील, तर किंवा वारा वगैरे आला तर एकाच वेळी पटकन सगळे जे पोलेन ग्रेन्स आहेत ते सगळ्या फ्लॉवर्सवरती ट्रान्सफर होतात. परागकण जे आहेत ते सगळ्या फुलांवरती पसरतात.
आणि मग त्याच्यामुळे काय होतं, पॉलिनेशन होतं आणि फ्लॉवर्स आल्यामुळे काय होतं, प्लांट्सना ॲट्रॅक्टिव्ह होतं किंवा प्लांट्स हे ॲट्रॅक्टिव्ह बनतात. जेव्हा आपण जर 2 प्लांट्स घेतले, एका प्लांट्सवर 2 प्लांट्स सेम घेतले आणि एका ह्याच्यावरती फुलं आलेत आणि एका झाडावरती फुलं नाही आलेत, तर आपलं साहजिकच लक्ष जिथे फुलं आलेत तिथेच जातं. त्याच्यामुळे ते काय होतं, प्लांट जे आहे ते ॲट्रॅक्टिव्ह बनतं. नंतर काय आहे, टाईप्स ऑफ इनफ्लोरेसन्स. इनफ्लोरेसन्सचे 2 टाईप आहेत, रेसमोस अँड सायमोस. फर्स्ट, रेसमोस, ग्रोथ ऑफ पेडंकल इन इन्फायनाईट ऑर अनलिमिटेड. तर जे पेडंकल जे असतं, पेडंकल म्हणजे खालचं देठ असतं, तर त्या देठाची जी ग्रोथ असते ती इन्फायनाईट असते किंवा अनलिमिटेड असते, म्हणजे कितीही वाढू शकते. कंटिन्युअस ग्रोथ ड्यू टू अपायकल बड. तर तिथे बर्ड्स फॉर्म होत राहतात कंटिन्यू, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ आहे ती कंटिन्यू राहते. त्यानंतर काय आहे, फ्लॉवर्स इन ॲक्रोपेटल सक्सेशन, सेंट्रीपेटल ऑर्डर ऑफ ओपनिंग. तर इथे फर्स्ट इमेजमध्ये आपल्याला दिसते रेसमोस. हे रेसमोस आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे पेडंकल आहे ते कंटिन्यू वरती वाढत राहते, देठ त्याला म्हणतो आपण ते, आणि खालचे फ्लॉवर्स आहेत ते मॅच्युअर होतात आणि वरती नवीन नवीन बर्ड्स फॉर्म होत जात आहेत. ओके, तर ह्याला काय म्हणतात, रेसमोस. आणि सायमोजमध्ये काय होतं, दुसरा जो टाईप आहे सायमोज, त्याच्यामध्ये काय होतं, तर मॅच्युअर फ्लॉवर जे आहे, इकडे कसं होतं, मॅच्युअर फ्लॉवर खाली होते आणि वरती नवीन नवीन बर्ड्स फॉर्म होत होत्या. पण इथे काय आहे, मॅच्युअर फ्लॉवर वरच्या साईडला आहे आणि नवीन बर्ड्स आहेत त्या खाली फॉर्म होतात. तर अशा पद्धतीने दोघांमधला डिफरन्स आहे रेसमोज आणि सायमोजमधला. सायमोज, ग्रोथ ऑफ पेडंकल इज फायनाईट ऑर लिमिटेड. तर ते जे पेडंकल आहे म्हणजे देठ जे असतं त्याच्यावरती कळ्या येणार आहेत, तर ते कसं असतं, फायनाईट म्हणजे ठराविक जेवढी ठरलेलं असेल तेवढीच त्याची वाढ होते. रेसमोजमध्ये काय होतं, इनफायनाईट होतं, म्हणजे कितीही पुढे पुढे ते वाढत होतं. अपायकल बड टर्मिनेटेड इन फ्लॉवर. तर अपायकल बड जी आहे ते कुठे असतं, म्हणजे फ्लॉवर जे फॉर्म होते ते कुठे फॉर्म होते, वरच्या साईडला आणि खाली बर्ड्स फॉर्म होतात. इथे काय होत होतं, फ्लॉवर खालच्या साईडला आणि वरती बर्ड्स फॉर्म होत होत्या. हे काय आहे, कुठलं फ्लॉवर आहे, गुलमोहर आहे, आणि हे काय आहे, मोगरा. त्यानंतर फ्लॉवर्स इज बेसिपेटल सक्सेशन, म्हणजे यांचं जे सक्सेशन आहे ते बेसिपेटल आहे, म्हणजे एकदम पूर्ण अशी खूप साऱ्या त्याच्यामध्ये पेटल्स असतात. जसं की मोगऱ्याच्या फुलाला खूप साऱ्या पाकळ्या असतात, मोजून लिमिटेड पाकळ्या नसतात. फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे, जास्मिन. आणि रेसमोजमध्ये काय दिलं आहे, सिसेलपिनिया, म्हणजे गुलमोहर आहे आणि इकडे मोगरा आहे. ओके, तर हे काय आहेत, इन्फ्लोरेसन्सचे 2 टाईप आहेत, रेसमोज अँड सायमोज. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, गिव्ह द डिफरन्स बिटवीन रेसमोज अँड सायमोज. त्याच्यामध्ये आपल्याला हे लिहायचे आहेत एक्झाम्पल्स, आणि ही डायग्राम पण आपण काढू शकतो की फ्लॉवर्स, मॅच्युअर फ्लॉवर खाली असतात रेसमोजमध्ये आणि सायमोजमध्ये मॅच्युअर फ्लॉवर वरती असतात. ओके.